आणि आता बातमी येते ती क्रिकेटच्या मैदानात घडलेल्या घटनेसंदर्भातली। कारण 2 दिवसांपूर्वी आशिया चषक भारताने जिंकलेला होता। तो चषक जिंकल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी जो काही प्रकार घडला तो सगळा आपल्या समोर आहे आणि त्याची आता बीसीसीआयने अत्यंत गंभीर दखल घेतलेली दिसते। याचं कारण बीसीसीआयचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी सभात्याग केलेला होता। ऑनलाईन बैठक जी होती त्या माध्यमातून आणि या सन्मानाने ट्रॉफी मिळण्याबाबत योग्य उत्तराने आश्वासन मिळालं नाही। बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्लांनी आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीनं सभात्याग केल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीसाठी बीसीसीआय प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांची ऑनलाईन उपस्थिती होती आणि या प्रकाराबाबत एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली अशीही माहिती सूत्रांकडून कळते। नकवी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलेलं, त्यावर आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आणि नक्की काय झालं याबद्दल नकवी यांना जाबही विचारला। त्यानंतर नकवी यांनी भारतीय संघाचं आशिया चषक विजयाबद्दल अभिनंदन केलं अशी माहिती एसीसी मधल्या सूत्रांकडून कळते। आणि याचबद्दल अधिक बोलूया। विजय साळवी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। विजय, आता आपण बघितलं की निषेध तर केला होता ऑनलाईन बैठकीमध्ये, मात्र हे प्रकरण इतकेच थांबणार आहे का? आता आणखी काही कठोर पावलं बीसीसीआय उचलू शकते? पुढे जाईल अजून बीसीसीआय? अश्विन, या सभेची अगदी सविस्तर बातमी तू दिलेलीच आहेस, पण त्याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं झालं तर ज्या क्षणी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी सभात्याग केलाय त्याच वेळी त्यांनी हे सांगितलंय, अगदी ठासून सांगितलंय की एसीसीनं हा सगळा जो प्रकार केलाय याबाबत ते आयसीसीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलकडे तक्रार नोंदवणार आहेत। कारण एसीसी ही ॲफिलिएटेड किंवा संलग्न कोणाला आहे तर ती आयसीसीला आहे, त्यामुळे त्यांना त्याचं उत्तर द्यावंच लागेल। आजच्या बैठकीत कोणत्याही पद्धतीनं मोहसिन नकवी यांनी घडल्या प्रकाराबाबत समाधानकारक उत्तरं दिलेली नाही आहेत, त्यामुळे आता या प्रकरणात आयसीसी काय भूमिका बजावते याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचं लक्ष लागले। धन्यवाद विजय। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये कदाचित आयसीसीची भूमिका यामध्ये स्पष्ट होऊ शकते, मात्र बीसीसीआय हे प्रकरण लावून धरणार हे आता स्पष्ट झालेलं आहे।